अहिल्यानगर तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। त्याच अनुषंगाने धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार करण्याची मागणी सध्या जोर धरतेय। अहिल्यानगर तालुक्यामधील नागरिकांनी प्रशासनाला असं निवेदन दिलंय। नाशिक, पुणे, नगर, नंदुरबारमधील रेस्क्यू पथक अहिल्यानगरमध्ये सध्या दाखल झाल्याची माहिती आहे। नगर तालुक्यात गेल्या 3 दिवसांमध्ये बिबट्याने 2 हल्ले केले आहेत। कालच संध्याकाळी एका 10 वर्षीय राजवीर कोतकर या मुलावरती बिबट्याने हल्ला केला आहे आणि आता सध्या गावकरी आक्रमक झालेले, कुठेतरी वन अधिकाऱ्यांना देखील गावकऱ्यांनी घेराव घातला होता। आपल्यासोबत स्वतः वन अधिकारी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, 3 दिवसात 2 हल्ले झाले, गावकरी आक्रमक होताना दिसताय, काय सांगाल या संदर्भात? काल या ठिकाणी एक लहान मुलावर 10 वर्षाचा हल्ला केलेला होता। सुदैवानं त्या मुलाची म्हणजे आरोग्याची परिस्थिती ही चांगली आहे आणि या ठिकाणी गावामध्ये आज मोर्चा आयोजित केलेला होता। त्या ठिकाणी आपण मोर्चाला मार्गदर्शन करून त्यांचं सांत्वन केलेलं आहे। मोर्चाची मागणी ही सदर संबंधित जो बिबट आहे त्याला जेरबंद अथवा ठार करण्यासंदर्भाची आहे। त्या संदर्भात आपण वरिष्ठांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि आपण पुढील कारवाई जी ग्राउंडवरची आहे त्याला पकडण्याची ही तात्काळ आपण चालू करत आहोत। एकूण पिंजरे किती लावण्यात आलेले आहे आणि नगर व्यतिरिक्त बाहेरून कोणती टीम वगैरे मागवण्यात आली आहे? या ठिकाणी आपण पाहिलं तर एक नंदुरबारची टीम आहे, एक पुण्याची पण टीम आहे, एक नाशिक रेस्क्यूची पण टीम आहे आणि आमची एक टीम आहे। अशा या सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। या ठिकाणी आपण 6 पिंजरे सद्यस्थितीत लावलेले आहेत। आणखी आवश्यकतेनुसार 4-5 पिंजरे लावण्याची आपली आजची तयारी आहे। तर नक्कीच बघितलं, हे होते वन अधिकारी। कुठेतरी गेल्या 3 दिवसांमध्ये जे हल्ले होत आहेत आणि त्या बिबट्याच्या हल्ल्याला रोखण्यासाठी आता त्या बिबट्याला ठार करण्याचा जो प्रस्ताव आहे तो नगर वन विभागाकडून शासनाला पाठवण्यात आलेला आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।